जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. राज्य शासकीय कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्याच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे. नोव्हेंबर पगार डिसेंबर पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय शासकीय कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज निर्गमित झालेला आहे. काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणते ते लाभ सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय होणार आहेत, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचा 17 सप्टेंबर 2025 रोजीचा शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या एम्प्लॉईज मास्टर डाटाबेस सर्वकष माहिती कोश तयार करण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. या अनुषंगानं कर्मचाऱ्यांचा सेवार्थ ID, कर्मचाऱ्याचं संपूर्ण नाव, जन्मदिनांक, लिंग, सेवेत रुजू झाल्याचा दिनांक, निवृत्तीचा दिनांक, सेवेत रुजू झाल्याचं पदनाम, भविष्य निर्वाह निधी किंवा DCPS खाते क्रमांक, पॅन क्रमांक, आधार क्रमांक, कर्मचाऱ्याचा भ्रमणध्वनी क्रमांक, कर्मचाऱ्याचा ईमेल ID, सामाजिक प्रवर्ग, कर्मचाऱ्याची जात, धर्म, स्वग्राम, दिव्यांग व्यक्ती इत्यादी स्थायी स्वरूपाची माहिती, सध्याचं पदनाम, सध्याच्या पदावरील पदोन्नतीचा दिनांक, आश्वासित प्रगती योजना इत्यादी माहिती सध्या गोळा करण्यात येणार आहेत. आणि या अनुषंगानं ही संपूर्ण माहिती तयार करण्याकरता अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून संगणकीय ऑनलाईन आज्ञावली तसेच लॉगिन ID व पासवर्ड माहिती भरण्याची आज्ञावली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि या अनुषंगानं शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहिती कोश 2025 योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी त्याचं वेळापत्रक देखील तयार करण्यात आलेलं आहे. आणि या अनुषंगानं ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पुढील 2 महिन्यामध्ये करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि या अनुषंगानं माहे नोव्हेंबर 2025च्या वेतन देयकासोबत अशा प्रकारचं प्रमाणपत्र जोडलं नसल्यास माहे नोव्हेंबर 2025ची वेतन देयके कोषागार कार्यालय किंवा अधिदान व लेखा कार्यालयात स्वीकारली किंवा पारित केली जाणार नाहीत. प्रमाणपत्राशिवाय कोषागार कार्यालयाने वेतन देयके पारित करू नयेत अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि या संदर्भातली त्रुटी जर असेल तर त्रुटी जी आहे ती दुरुस्त करण्यासाठी 3 डिसेंबर 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 हा कालावधी देण्यात आलेला आहे. आणि या संदर्भातलं प्रमाणपत्र देखील फेब्रुवारी-मार्च पगारासोबत द्यावं लागणार आहे. माहिती अद्ययावत झाल्याबाबतचं अर्थ व सांख्यिकी संचालनालयाला दिलेलं प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर 2025च्या वेतन देयकासोबत आणि माहिती बरोबर असल्याबाबतचं प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी 2026च्या वेतन देयकासोबत जोडलेलं नसल्यास अशा कार्यालयाची वेतन देयके स्वीकारली जाणार नाहीत. कोषागारानं न स्वीकारता ती वेतन देयके संबंधित कार्यालयाला पाठवून ती योग्य त्या पूर्ततेसाठी परत पाठवावीत अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं निश्चितच नोव्हेंबरपासून फेब्रुवारी-मार्चपर्यंतचं वेतन जे आहे ते वेतन व्यवस्थितरित्या पार पाडावायचं असेल तर ही संपूर्ण माहिती जी आहे ती माहिती भरावी लागणार आहे. आणि त्या संदर्भातलं प्रमाणपत्र जे आहे ते वेतन किंवा कोषागार कार्यालयाला सादर करावं लागणार आहे. त्यामुळे निश्चितच ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमधला अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे. तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. महत्त्वपूर्ण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पगारासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय. अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.